नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आता स्वप्नीलला परत सोडण्यासाठी मी बेळगावला निघालेले आहे, म्हणजेच मी माझ्या माहेरी. त्याला आता नवीन ॲडमिशन घेण्यासाठी तर मला जावंच लागतं. कॉलेज तर एवढ्या लवकर चालू नाही आहे, पण ॲडमिशन करायचं पण महत्त्वाचं आहे. मग आम्ही घरातली सगळी कामं आवरून बाहेर मी कामाला जाते, ते सुद्धा मी लवकर जाऊन सगळे करून आले आणि रेल्वे स्टेशनवर मी पोचले. आमची ट्रेन होती 3:30 वाजता. मग भूक तर भरपूर लागली होती. आम्ही पोचलो होतो 1:30 वाजता. मग स्वप्नीलला मी खायला घेऊन दिले, शोरमा वगैरे तो खाल्ला. मग आमचं ट्रेन आली. ट्रेन आल्यानंतर आम्ही तिकीट ऑलरेडी काढलं होतं. ट्रेनमध्ये बसलो आणि स्वप्नीलला इतकं झोप आहे ना, सांगायला नको. तो जरा डोकं टेकवलं ना झोपून जातो. मग असंच झोपून उठला आणि त्याला खायची होती भेळ. मी त्याला विचारलं, काहीतरी खाणार का? तेव्हा तो हा बोलला, नाहीतर विचारून कधी खाणारा माणूस नाही आहे तो. मग त्याला घेऊन दिले भेळ, मस्त एन्जॉय केला. आणि बघा किती छान दिसतं ट्रेनचं वातावरण, म्हणजे ट्रेनमध्ये बसल्यानंतर बाहेरचं वातावरण इतकं छान दिसतं ना. मग असंच आम्हाला दूधसागर आलं. दूधसागर आम्ही बघितलं, पण एवढं आम्हाला व्हिडिओ शूट करता आलं नाही. छान दिसलं. आता रात्र झाली. स्वप्नील वरती जाऊन झोपला आणि मी खाली आले. मला प्यायची होती चहा, कारण की मलासुद्धा झोप येत होती. मस्त चाय एन्जॉय केला आणि बघता बघता रात्र झाली. 7:30ला आम्ही उठून बसलो, कारण की अर्ध्या तासामध्ये आम्हाला बेळगावला पोचायचं. फायनली आम्ही बेळगावला पोचलो. आणि बेळगावला पोचल्यानंतर इतके लोक रिक्षा पाहिजे विचारतात आणि प्रत्येकाचा रेट वेगवेगळा असतो. कमी रेट आहे त्या रिक्षामध्ये बसलो आणि रस्त्यावर छान आलो आणि घरी फायनली पोचलो. आता पाणी बाहेर ठेवलेच होते. आम्हाला बघण्यासाठी किती लोक थांबली होते. आणि माझी भाची स्वप्नीलच्या मिठीत जाऊन बसली. मी गेले छोट्या भाचीला घेतले. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.